मंडळी, घटना आहे पुण्यामधली मोठ्या उद्योगपतींच्या घरातली. चेतन अग्रवाल, केतन अग्रवाल, चेतन चौधरी आणि शिया गोयल या तिघांची कहाणी आहे. यांच्यामध्ये नेमकं घडलंय काय? तर केतन अग्रवाल आणि शिया चौधरी यांचं लग्न ठरलेलं आहे. सप्टेंबरमध्ये लग्न करायचं होतं. फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न जमलं होतं. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि अशा शाही थाटात लग्न होणार होतं की केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी वर्धाला जाण्यासाठी 2 विमानं बुक केली आहेत आणि लग्न आहे राजस्थानच्या जयपूरमध्ये. 17 कोटीचं त्याला भाडं दिलेलं आहे की त्या ज्या ठिकाणी ज्या पॅलेसमध्ये लग्न होणार आहे. एवढ्या शाही थाटात लग्न सोहळा ठरलेला आहे. परंतु घडलंय काय? तर विशाल अग्रवाल यांचे चिरंजीव केतन अग्रवाल यांचा मृत्यू झालाय. आणि मृत्यू कसा झालाय तर त्याची पत्नी होणार होती शिया गोयल, हिनंच त्याचा काटा काढलेला आहे. ही घटना कशी घडली ती आता पाहणार आहोत आपण. नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, पुण्यामध्ये हे 3 उद्योगपती आहेत. ही उद्योगपतीची 3 मुलं आहेत. जे केतन अग्रवाल यांच्या वडिलांचं हे बिल्डर आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत हे. आणि शिया गोयलच्या वडिलांचं ड्रायफ्रूट आणि मसाल्याचा व्यापार आहे. आणि चेतन चौधरी याचं पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये ड्रायफ्रूटचं दुकान आहे. म्हणजे ही तिन्ही मोठी घराणी आहेत, पैशावाली आहेत. परंतु ज्यावेळेस पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये ज्याचं दुकान आहे की चेतन चौधरीचं आणि शिया गोयलच्याही वडिलांचं तिथं ऑफिस आहे, दुकान आहे, त्यांचं येणं जाणं आहे, त्यांची ओळख आहे. आणि खरं तर या दोघांना लग्न करायचं होतं. परंतु हे कुणालाही माहीत नाही, ते फक्त दोघांनाच माहीत आहे. आणि केतन अग्रवाल आणि शिया गोयल यांच्या घरचा दोन्हींचा पहिले जुने संबंध आहेत असं तिचे जबाबात आजोबा सांगतायत, वडील सांगतायत. आणि जुन्या संबंधातून मधल्या लोकांनी यांचं लग्न जमवलं. शिया गोयल आणि केतन अग्रवाल या दोघांचं लग्न जमवलं. घरच्यांनी ते लग्न जमवलं. शाही थाटात साखरपुडा झाला आणि त्यांचं पुन्हा येणं जाणं सुरू झालं. शिया गोयल आणि केतन अग्रवाल हे एकमेकांना भेटायला लागले, फिरायला लागले. एवढंच नाही तर ते साखरपुडा झाल्यावर ठरलं त्यांचं की इंडोनेशियामध्ये जी बाली आहे त्या बाली ठिकाणी जाऊन ते प्री वेडिंग करायचं, फोटो काढायचं. अशा ठिकाणी हे कोट्याधीशी माणसं आहेत, कोट्यावधी रुपये घालवायलाही तयार आहेत. एवढ्या शाही थाटात सारं चाललेलं असताना नेमकं घडलंय काय? तर बालीला जायचं होतं. बालीला जायचंय तर खरं तर ह्या शिया गोयल याचं प्रेम चेतन चौधरीवर आहे. परंतु लग्न जमवलंय. आता ही सारी कहाणी ऐकताना वाटतं मग होतं प्रेम तर सांगून टाकायचं की बाबा माझं चेतन चौधरीवर प्रेम आहे, मला काय केतन अग्रवाल बरोबर लग्न करायचं नाही. पण तिनं ते का सांगितलं नाही आणि त्या केतन अग्रवालचा कशासाठी बळी घेतला हा प्रश्न सर्व महाराष्ट्राला आणि त्या पोलिसांना सुद्धा पडलेला आहे. ज्यावेळेस बालीला जायचं होतं त्यावेळेस केतन अग्रवाल यांची बहीण आणि शिया गोयलचा भाऊ हे पण बरोबर जाणार होते. या चौघाचाही पासपोर्ट झाला. ते निघाले आणि निघाल्यावर नवरदेव जे आहे जो केतन अग्रवाल आहे त्याचं त्यानं पासपोर्ट गायब केला. आणि पासपोर्ट गायब झाल्यामुळं ज्यांना जायचं होतं बालीला ते कॅन्सल झालं. हे का केलं असेल शिया गोयलनी? तर आपल्याला लग्न चेतन चौधरीवर करायचं आहे आणि चेतन चौधरीवर लग्न करायचं असताना केतन अग्रवाल बरोबर कशासाठी प्री वेडिंग करायचं, कशासाठी फोटो काढायचे? फोटो काढायचे नाही ते म्हणून जाणं कसं कॅन्सल होईल त्यासाठी तिनं नवरदेवाचा पासपोर्ट गायब केला, चोरी केला. आणि मग ते जायचं कॅन्सल झालं. मग ही इकडे घेऊन जायचे, दुसरीकडे फिरायला जाऊ. फिरायला गेल्यानंतर त्याच्यासंग भांडण व्हायचं. भांडण होत असताना केतन अग्रवालनी त्याच्या वडिलाला म्हणजे विशाल अग्रवाल यांना विचारलं सुद्धा की बाबा शियाची तुम्ही सारी चौकशी केली का, ती सतत माझ्याशी भांडते. तर ते विशाल अग्रवालला त्यांनी सांगितलं नाही बाबा, असं थोडंसं समजून घे, नवीन असताय तुम्ही थोडंसं, आणि मधल्या माणसं आपली विश्वास आहे ती तशी करणार नाही, चुकीची मुलगी आपल्याला दाखवणार नाहीत, असं त्यांनी ती वेळ मारून नेली. आणि शेवटी चेतन चौधरी आणि शिया अग्रवाल यांचंही नेहमीच भांडण व्हायला लागलं की चेतन चौधरी वाटायचं तू माझ्याशी लग्न करणार आहे आणि त्याच्याशी लग्न जमवलंय, तुझं नेमकं काय चाललंय? तर ह्या दोघांच्या वादात तिला वाटायचं काही करून
केतन अग्रवाल बरोबर माझं लग्न मोडलं पाहिजे. आणि हे सारं करत असताना चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांनी प्लॅन ठरवला की त्याला मारायचं कसं. आता एकदम मारायचा प्लॅन ह्यांनी करायला नको होता, कारण ह्यांनी लग्न आम्हाला करायचंच नाही म्हणून चाललं असतं. त्याला मारायसाठी यांनी प्लॅन केला आणि त्यासाठी त्यांनी लोहगडावर जाऊन रेकी सुद्धा केलं. चेतन चौधरी आणि श्रेया गोयल यांनी लोहगडावर जाऊन रेकी केलं, कुठं कसं आणता येईल, कुठल्या ठिकाणी ढकलता येईल, कुठं मारता येईल, जिथं संशय येणार नाही, CCTV नाहीत, अशा ठिकाणी त्यांनी ते अगदी रेकी सुद्धा केलं. आणि 19 जूनला वाढदिवस आहे असं सांगितल्यानंतर 19 जूनला केतन अग्रवाल बरोबर वाढदिवस करावा लागेल, असं वाढदिवस पण त्याच्याबरोबर करायचं नाही, वाढदिवसाच्या अगोदरच त्याला मारायचं असं हिनं डोकं चालवलं. आणि ठरलं की 31 मेला सुद्धा ते तिथं जाऊन आले होते लोहगडावर. आणि आता सुद्धा 18 जूनला लोहगडावर चल असं ती केतन अग्रवालला बोलत होती. आणि केतन म्हणायचा अगोदरच आपण जाऊन आलोय, आता कशाला जायचंय लगेच. आणि तिने त्यासाठी आकांतांडव केलं, भांडण केलं, रडली. आणि त्यासाठी ती घरची म्हणली जा जायचंय तर जा, तिला वाढदिवसाचा प्लॅन आहे तिचा. आणि मग ते केतन अग्रवाल त्यासाठी तिच्याबरोबर गेला सुद्धा. आणि गेल्यानंतर चेतन चौधरीचं सिया गोयलचं ठरलं होतं कशा पद्धतीने प्लॅन करायचा. आणि मग चेतन त्यांच्या आधी जाऊन थांबला होता तिथं. त्यानं जे थंडीमध्ये मुलं ड्रेस घालतात, खाली स्वेटर असते, वर हुडी असते, आणि असं घालून तो तिथं गेला. आणि हेडफोन लावला कानाला, वरून तोंडाला मास्क लावला, आणि आपली ओळख दिसू नये, CCTV दिसू नये, दिसलं तर आपण कोण आहे ओळखू नये अशी त्यांनी ती तयारी केली होती. आणि तो गेल्यानंतर हे दोघं जण तिथं पोचले. दोघं म्हणजे सिया गोयल आणि केतन अग्रवाल, हे दोघंही तिथं पोचल्यानंतर CCTV फुटेज म्हणजे असं दिसतंय की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी एकमेकाला खुनवाखुनी सुद्धा केली, म्हणजे मीच आलोय अशा पद्धतीनं. आणि तिथं गेल्यानंतर अशा पद्धतीने त्यांनी ठरवलं की प्लॅन, की ज्या ठिकाणी त्यांनी रेकी केलं होतं ह्या ठिकाणी तिथं ढकलायचं, त्या ठिकाणी मारायचं. त्या ठिकाणी तिथं ते घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर सिया गोयलनं त्याला सांगितलं की तुझे मी फोटो काढते, तू पोज दे. आणि पोज दे म्हणल्यानंतर तिथं चेतन चौधरी सुद्धा आला. आणि फोटो घेत असताना पोज दे म्हणली, आणि फोटो घेत असताना तो उभा राहिला. आणि चेतन चौधरी आणि सियाने त्या दोघांनी त्याला दरीमध्ये ढकलून दिलं. 400-450 फूट खोल असणाऱ्या दरीमध्ये त्यांना ढकलून दिलं. आणि ढकलून दिल्यानंतर मात्र सियानं असा काय आरडाओरडा केला की जसं काय खरोखर तो मनानेच घसरून पडलाय आणि हिला खरोखर दुःख होतंय अशा पद्धतीने आरडाओरडा केला. आणि मग तिथले काय ट्रेकर आले, तिथले काही संस्था आल्या, सामाजिक संस्था आल्या, सुरक्षा रक्षक आले, पोलीस आले. आणि ही घसरून पडला असंच ही ओरडायला लागली. आणि मग सुरक्षा रक्षक पोलिसांना म्हणले, पोलिसांनी सुरुवातीला तेच ग्राह्य धरलं, जे काही लोक तिथं आली त्यांनी ते सुरुवातीला तेच ग्राह्य धरलं. परंतु ते ग्राह्य धरल्यानंतर आता पोलीस आहेत, ते पोलिसांच्या नजरेतून ते चुकलं नाही. आणि मग थोडंसं ते पोलिसांनी आधी जे काही तयारी असते, प्रेत वर काढलं, डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी मृत घोषित केलं, त्याचं PM झालं, त्याचं नातेवाईकांच्या ताब्यात प्रेत दिलं. आणि पोलिसांनी थोडी चौकशी केली. पोलिसाला थोडा संशय आला की हे खरं तर हा घसरून पडलेला नसून ही हत्या आहे. मग हत्या आहे त्याचा शोध कसा लावायचा, तर पोलिसांनी तर काय CCTV फुटेज बघितलं. आणि CCTV फुटेज बघितलं, काय चौकशी केली. तर चौकशीतून चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचं प्रेम प्रकरण थोडंसं चाललं होतं अशी थोडी माहिती मिळाली. आणि मग ह्या प्रकरणामध्ये जर हा चेतन चौधरी असू शकतो का, किंवा सियानी त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही, चेतनबरोबर लग्न करायचं म्हणून केतनला मारलं का, असे प्रश्न पोलिसांच्या समोर आले. आणि त्या पद्धतीनं पोलिसांनी तपास सुरू केला. तपास सुरू केल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी CCTV फुटेज बघितलं, तर त्यामध्ये एक मुलगा, थंडीचे दिवस नाहीत, एवढं उन्हाळा आहे, एवढं उकाड्याचे दिवस आहेत, तरी सुद्धा हा हुडी घालून का फिरतोय, वरून त्यानं हेडफोन लावलाय आणि पुन्हा मास्क लावलाय, हा संशय वाटला. आणि त्याला त्याची चौकशी केल्यानंतर तो खरंच चेतन चौधरीच निघाला, जो सियाचा प्रियकर आहे. तशी चौकशी करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. सियाची चौकशी करण्यात आली. चौकशीतून या दोघांचं प्रेम प्रकरण होतं हे सिद्ध झालं. आणि त्यांनी पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीनं तपास केला. खाक्या दावल्यानंतर चेतननं सांगितलंही. आता खरं तर यांना लग्न करायचं होतं आणि
मग केतन अग्रवाल बरोबर कशासाठी व्यवहार जमवला आणि त्याला कशासाठी मारलं. खरं तर ह्या दोघांनी सांगू शकले असते किंवा शिया गोयल आपल्या आईवडिलांना किंवा केतनच्या आईवडिलांना यांना सांगू शकले असते किंवा केतनला सांगू शकले असते की मला काय तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही, माझं आणि चेतनचं प्रेम आहे आणि आम्हाला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे. परंतु आजही प्रश्न पडलेला आहे. परंतु आता ह्या दोघांना हे उद्योगपतीची तिन्ही मुलं आहेत. आता ह्यांनी असा उद्योग केलाय की त्यांनी केतन अग्रवालचा खून केलाय आणि चेतन चौधरी अशी याची चौकशी करण्यात आली. चौकशीतून या दोघांचं प्रेम प्रकरण होतं हे सिद्ध झालं आणि त्यांनी पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीनं तपास केला. खाक्या दावल्यानंतर चेतननं सांगितलंही. आता खरं तर यांना लग्न करायचं होतं आणि मग केतन अग्रवाल बरोबर कशासाठी व्यवहार जमवला आणि त्याला कशासाठी मारलं. खरं तर ह्या दोघांनी सांगू शकले असते की शिया गोयल आपल्या आईवडिलांना किंवा केतनच्या आईवडिलांना यांना सांगू शकले असते किंवा केतनला सांगू शकले असते की मला काय तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही, माझं आणि चेतनचं प्रेम आहे आणि आम्हाला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे. परंतु आजही प्रश्न पडलेला आहे. परंतु आता ह्या दोघांना हे उद्योगपतीची तिन्ही मुलं आहेत. आता ह्यांनी असा उद्योग केलाय की त्यांनी केतन अग्रवालचा खून केलाय आणि चेतन चौधरी आणि शिया अग्रवाल जेलमध्ये गेलेत. आता एवढं सारं होत आहे तर आता इथून पुढं महाराष्ट्राला आणि लोकांना एक आशा आहे की खरं तर नात्याला काळीमा फासणाऱ्या आणि विश्वासाला तडा घालवणाऱ्यांना एक योग्य सजा मिळावी. खरं त्यांना सजा मिळाली तरच नवीन लोकांमध्ये मेसेज जाईल किंवा चुकीचं केलं तर चुकीचं होतंय, आपल्या वाटेला चुकीचंच येतंय. त्यासाठी आपण ह्या गोष्टी करू नयेत आणि करायचं होतं लग्न तर आपण स्पष्ट सांगून टाकावं. हे नव्या पिढीला काहीतरी मेसेज जाईल म्हणून त्यांना सजा झाली पाहिजे. पात्रा, न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.